तर मित्रांनो, नमस्कार. आज दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी आपण हिवराबळी येथील एक न- असं जबरदस्त नवीन पीक या ठिकाणी लागवड केलेलं आहे. आपण हे पीक कशा पद्धतीने लागवड केलेलं आहे हे आपण ताईच्या तोंडून ऐकून घेऊ. आणि आपल्या जाफराबाद तालुक्यामध्ये हे जवळपास नवीनच पीक आहे की नाही हो? हो. आ? यावर्षी प्रथमतः या पिकाची या ठिकाणी लागवड केलेली आहे. ताई, तुमचा सर्वप्रथम परिचय द्या. मी मनीषा गुलाबराव खरात, हिवराबळी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. आणि आज तुम्ही हे पीक कोणतं पीक लागवड केलेलं आहे? हे चिया सीड्स म्हणून पीक आहे. हा याची लागवड आम्ही 10 ऑक्टोबर हा या रोजी केली. आता मक्का काढल्यानंतर आम्ही धसकटन तशीच असताना त्यात लागवड केली. हे बघू शकता तुम्ही. आता पूर्वीचे इथं आपले धसकट मक्का तशीच होती आणि हे मक्काची दसकट तसेच या ठिकाणी आहेत. आणि यांनी या शेताची कुठल्याही प्रकारची मशागत न करता, नांगरणी, रोटेटर किंवा कोणत्याच प्रकारचं याच्यात आंतर मशागत न करता SRT पद्धतीने शून्य मशागत तंत्राने या ठिकाणी या चिया पिकाची लागवड केलेली आहे. या चिया पिकाची लागवड करण्यापूर्वी तुम्हाला कोणी माहिती दिली होती या पिकाबद्दल? या पिकाबद्दल आम्हाला पंकज भांबळे यांनी पहिली सुरुवातीला माहिती दिली होती. परंतु पोटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मक्का काढल्यानंतर पीक लागवड केलं. बरं, या ठिकाणी तुम्हाला आंतर मशागत करावं लागली नाही, काही नाही, याच्यातून तुमचा नाही, खर्च वाचला का नाही याच्यात? हो, यात डायरेक्ट रोट्या न करता न करता किंवा कुठली जर वखरपाळी नाही, काही नाही. काही नाही, बिना मशागतीचं तुम्ही हे चिया पीक लागवड केलेले. आणि असा सुंदर प्रकारचा आता या ठिकाणी चिया पीक आपल्याला दिसून येत आहे की आपल्या छातीच्या लेवल पर्यंत या पिकाची हाईट झालेली आहे आणि उत्तम प्रकारे हे पीक या ठिकाणी आलेले आहे. आज शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रचंड असं उत्पादन देणारे हे चिया पीक आहे. याचे भाव जर बघितले आपण तर 17,000 पासून ते 22,000पर्यंत हे चिया पिकाला दर आहेत. असे एवढे दर आपल्या कुठल्याच पिकाला नाही. आज आपण कपाशी लागवड करतो, सोयाबीन लागवड करतो, तर या पिकाला एवढे दर मिळतात का? मकाला लावतो आपण, आहे की नाही? तर शेतकऱ्यांनी अशा कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांकडे जर वळले आणि लागवड केली तर आपला शेतकरी सुधरू शकतो का नाही सुधरू शकतो? सुधरू शकतो. कारण यात मशागत कमी असल्यामुळं आपल्याला फायदा होतो. हा, आणि मशागतीचं आता याच्यामध्ये तुम्ही किती फवारण्या वगैरे केलेल्या आहे? काहीच नाही. फवारणीच केलेली नाही या सीड्सवर. या शेतकरी बंधूंनो, आता बघू शकता आपलं एवढं टॉपचा या ठिकाणी या चिया पीक या ठिकाणी आलेलं आहे, परंतु यावर एकही फवारणी अद्यापर्यंत यांनी केलेली नाही. खत वगैरे किती वेळेस दिलेले आहे का त्याला? नाही, खत सुद्धा दिलेलं नाही. खत सुद्धा दिलेले नाही. ताई, खत दिलेले आहे का? नाही ना? खत दिलेलं नाही. बर खत नाही, औषध फवारणी नाही. बर, असं कोणतं पीक आहे बरं आता तुम्ही सांगा की बिना फवारणीचं, बिना खताचं येऊ शकतं? हा, कुठलंच पीक नाही असं. आहे का पंकज भाऊ? अहो दादा, आज आपण जे पिका आपल्याला फायदा म्हणजे कमी फायदा देतात आपण त्याच्यावर प्रचंड खर्च करतो. आता कपाशी असेल तर कपाशी लावल्यापासून आपण मोठे होईपर्यंत तिला 5-6 डोस देतो, तर 6,000 7,000च्या वर जात नाही. एकरी 5 ते 6 क्विंटल होईल, बरोबर आहे. आज या चिया पिकाला 17,000पासून तर 22,000 पर्यंत मार्केट आहे. सरासरी 15,000 रुपयाचे जरी भाव पकडले तर एकरी आता तुम्हाला किती व्हायचा अंदाज आहे? 8 ते 9 क्विंटल 8 ते 9 क्विंटल होण्याची तुम्हाला अपेक्षा आहे. तर यातून तुम्हाला जरी कमीत कमी 5 ते 6 क्विंटल जरी झालं आणि 15,000 रुपयाचे भाव जरी पकडले तर 15 5 75 15 सकी 90,000 रुपये तुम्हाला या पिकामधून मिळणार आहे विना खर्चाचे. SRT पद्धतीनं कुठलीही मशागत केलेली नाही, कुठलीही वावराची फेरपालट केलेली नाही, उलथापाथल केलेली नाही. अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी SRT पद्धतीने जर शेती केली तर त्यांना शेतकऱ्यांना या माध्यमातून चांगला फायदा मिळू शकतो. आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर भरसावळे दादा यांनी जे तंत्र आणलेलं आहे की SRT पद्धतीने शेती करावी आपण आणि शेतकऱ्यांचा खर्च हे व्हावा
आता या ठिकाणी बघू शकता आपण, हे मागील त्यांनी मक्का घेतली होती, हे मक्काचे अवशेष तसेच या ठिकाणी जमिनीत तसेच आहे. आणि या जमिनीला कुठलीही हलवाहुलव न करता, नांगरणी रोटेटर न करता त्यांनी या ठिकाणी चियाची लागवड केलेली आहे आणि यातून त्यांना जवळपास 1 लाखाचं उत्पादन अपेक्षित आहे. तरी तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता? आता नवीन जे शेतकरी आहे यांना काय सांगता बरं, या पिकाबद्दल तुम्ही लागवड केली पाहिजे का नाही केली पाहिजे? केली पाहिजे. या पिकाचा खर्च कमी असल्यामुळं शेतकरी सुधरू शकतो. त्याच्यासाठी तर लागवड केलीच पाहिजे. आणि SRT पद्धत आता अशी आणि विना SRT नांगरणी पद्धती, शेती. विना नांगरणी, विना वखरणी, हा, त्याच्यामुळं आपल्या शेतीचा खर्च खूप वाचू शकतोय. बरोबर आहे. आणि आज जर या जमिनीमध्ये जर आपण दुसरं कोणतंही पीक घेतलं असतं तर तुम्हाला या जमिनीची फेरपालट करावी लागली असती, नांगरणी करावी लागली असती, रोटेटर करावं लागली असती, नंतर लागवड करावी लागली असती. आणि त्या पिकाला परत तुम्हाला 1-2 वखरणीची पाळी द्यावी लागली असती, कोळपणी करावी लागली असती, आहे का नाही? निंदणं लागलं असतं, तुम्हाला खुरपणं लागलं असतं. तर तुम्हाला आता याच्यामध्ये खुरपं घेण्याची पाळी आली का? नाही, हा? खुरपणी घेतली नाही. आहे का नाही? मग वखरणी सुद्धा मग घेतली. महिलांसाठी हे तंत्र किती फायद्याचं आहे? SRT तंत्र, विना मशागत, विना नांगरणी तंत्र, आहे का नाही? खूप फायद्याचं आहे. आहे का नाही? प्रत्येक शेतकऱ्यांनी या तंत्राचा अवलंब करावा, अशी मी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो. आणि या ठिकाणी आता हनुमंतखेड्याहून पंकज भाऊ भांबळे हे पण आलेले आहे. हे पण आपल्याला थोडक्यात या SRT बद्दल सांगतील. बोला, तुमचा परिचय द्या एकदा आणि हे सांगा तुमचं. नमस्कार सर. हा, नमस्कार. आपण या चिया पिकाची लागवड केली पहिलं वर्ष असताना आपण स्वतःच्या शेतामध्ये पण केली आणि आपल्या ताईला पण दिलं होतं बियाणं थोडं. तर त्यांचं बियाणं लावण्यासाठी जरा इच्छुक नव्हते ते सुरुवातीला, पण नंतर आपण जरा त्याला माहिती दिल्याच्या नंतर सुरुवातीला सांगितलं त्यांना कशा पद्धतीने लावायचं, काय लावायचं. तर ते लावल्याच्या नंतर त्यांना लावलं. आता ते यांना चांगलं जोमदार आलं पहा. त्याचबरोबर आपण हिवरावडी येथील सचिन लोखंडे आपले मित्र आहे, त्यांना पण बियाणं दिलं होतं आणि त्यांना पण मार्गदर्शन करून लागवड करायला सांगितली होती. तर त्यांना पण 20 गुंठे लागवड केलेली आहे. त्यांचा पण प्लॉट चांगला आहे, जबरदस्त. आपण त्यांना विचारू थोडं त्यांचा प्लॉटविषयी. दादा, तुम्ही पण या चिया पिकाची लागवड केली आहे का नाही? केलेली आहे. आणि कसं आहे तुमचं पीक? जसं आहे एक चांगलं एकदम भारी आहे. भारी आहे. हम्म. तुम्ही किती वेळेस खत दिलं, किती वेळेस हे केलं त्याच्यामध्ये? नाही, खतच नाही, खताचा खर्च नाही, त्याला औषधाचा खर्च नाही. कोणताच खर्च केला नाही? नाही. बिना खर्चाचं हे येणारं पीक आहे का नाही? हो. बर, किती क्षेत्र आहे तुमचं? अर्धा एकर 23 गुंठे. अर्धा गुंठे, आपले अर्धा एकर आहे का नाही? आता त्यातून तुम्हाला किती अपेक्षा आहे? 5-6 क्विंटल. 4 ते 5 क्विंटलची अपेक्षा आहे. बरं, आता एवढ्या कमी खर्चामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये तुम्हाला जे उत्पादन मिळतं यात समाधानी आहे का तुम्ही? हो, समाधानी आहे. ताई, तुम्ही पण हो, समाधानी. समाधानी ना? धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशाच प्रकारे शेतकऱ्यांनी कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन देणाऱ्या पिकाची लागवड करावी आणि भरघोस उत्पादन घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची असेल अशांनी 8007 1550 44 या नंबरवर संपर्क साधावा ही नम्र विनंती.